नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे मुकामार. मंडळी, खूपदा आपण कामाच्या धावपळीत असताना, कामं करत असताना एखाद्या टेबलाचा कोपरा, एखादा दिवाणचा कोपरा किंवा खुर्चीचा पाय ठसकन आपल्याला लागतो. वेदना इतक्या तीव्र असतात की आपलं आपण कळवळून उठतो आणि 2 मिनिट क्षणभर आपण तिथे बसून नाही घेतो. कारण त्या वेदनाच इतक्या असह्य असतात, त्या तनामनाला चाटून जातात. काही क्षणापर्यंत असह्य अशा त्या वेदना होतात आणि मग त्या परत आपण कामाला लागतो. पण परत जाणीव होते ते माराची तीव्रता काही थोडीफार जास्तीच होती बरं का. कारण ज्या भागाला ती वेदना झालेली असते, तो हाताचा कोपरा असेल, गुडघा असेल, घोटा असेल, डोक्याचा भाग असेल, तिथे त्या वेदना सतत आपल्याला जाणीव करून देतात, की मला लागलंय, मला दुखतंय ह्याची जाणीव सतत आपल्याला होत राहते. त्यावर आघात झालेला असतो, ती जागा आपल्याला सतत आठवण करून देत असते. मग तिथे बारीक-बारीक ठणका उठतात, कधी-कधी बारीक वेदना उठतात, कधी-कधी तिथे हळू-हळू अशा बारीक-बारीक वेदना उठत राहतात. मग आपण तात्पुरतं आयोडेक्स शोधतो, मूव काढतो किंवा एखादा पेनकिलर स्प्रे घेतो आणि आपण त्या जखमेवर मारतो. आणि आपल्याला कामाची घाई असते, आपण कामाकडे वळतो. आपल्या कामाची काही खोटी होत नाही. त्यामुळे दुखऱ्या अवयवाने आपण आपला कार्यभाग साधून घ्यायला बघतो. पण तो दुख पण ते दुखणंही तेवढं थांबत नसतं. तर दुखरा अवयव पण त्याची मला काहीतरी दुखतंय, मला त्रास होतोय ह्याची जाणीव करून देत असतो. पण आपलं काही अडत नाही असं म्हणताना मग आपण नित्याचे व्यवहार अतिशय आपसूकपणे चालूच करून देतो आणि मग ते दुखणं आपण दुर्लक्षित करतो आणि होईल सवयीने 3-4 दिवसात बरं, असं आपण मनाला समजवतो. नाहीतर काहीतरी लागणार, आपण काहीतरी धडपडणार आहोत, कुठेतरी आपल्याला वेदना होणार आहे, तो पाठ दुखणार आहे आणि आता अवकाश बरं होणार आहे, असं कुठेतरी आपल्याला आपल्या मनाला आपण समजवत असतो आणि आपला कामाचा नित्याचा जो रहाटगाडगा आहे ते आपण पुढे हाकत असतो. खूपदा मंडळी शरीराला आपण गृहीतच धरून चालतो नाही का, की पण त्यापेक्षा अधिक आपण न दिसणाऱ्या आपल्या त्या वेदनेला गृहीत, म्हणजे आपण शरीराला तर गृहीत धरून चालतो की होणार आहेत वेदना, दुखणार आहे, लागणार आहे, माणूस आहे. आपण म्हणतोच की लहान मुलं चालायला लागलं की ते पडणारच आहे, त्याला थोडंफार लागणार आहे, तर मग काय चालणं सोडून देणार आहे का? तसं नाही. तसंच थोडंफार आपल्याला चालता बोलताना घाई गडबडीत एखादी गोष्ट लागणार आहे, आपल्याला वेदना होणार आहेत, हे असं आपण मनाला गृहीत धरून चाललेलो असतो आणि ती वेदना होणारच आहे असं आपण म्हणजे शरीराला आणि मनाला त्या वेदनेला गृहीत धरून चाललेलो असतो. वेदना मूकपणे सहन करायचीच असंच आपण जणू काही शरीराला आणि मनाला बजावलेलं असतं. पण बघा मंडळी, त्याच्याऐवजी शरीरावर एखादी तुम्हाला जखम झाली, एखादा ओरखडा उठला, एखादा घाव उठला, तर तत्काळ आपण त्या जखमेची वस्तपुस्त करतो. तात्काळ त्या जखमेकडे आपलं नजर जाते. आपण तिला मलमपट्टी करतो, तिच्यात पू होऊ नये म्हणून काळजी घेतो, तिच्यात इन्फेक्शन होऊ नये, तिला काही दुखू नये म्हणून आपण किती बरं त्याची जाणीव घेतो. कारण हा जो छोटासा जरी ओरखडा असो ना, तो कुणाच्याही नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनाला होणारी किंवा शरीराला होणारी जी वेदना आहे, तिची तीव्रता आहे, वेदनेची जी तीव्रता आहे ती जितक्या वेगाने मेंदूपर्यंत पोहोचते असं मी म्हणेन, तर तिच्यापेक्षा त्या जखमेच्या अस्तित्वाची जाणीव डोळ्यांपर्यंत पटकन पोहोचते आणि म्हणून समोरच्यालाही ते लक्षात येतं, काय ग हाताला काय झालंय, हात फार सुजलेला दिसतोय किंवा हातावर जखम झालेली दिसते, एखादा ओरखडा दिसतोय, असं समोरचाही आपल्याला सांगतो. म्हणून आपण त्या जखमेची काळजी घेतो. तेवढ्या भागावर जेव्हा एखाद्या भागावर आपल्याला जखम होते, ओरखडा उठतो किंवा मार बसतो, तेव्हा तो भाग उंच सखलपणा जाणवतो, तिथे सूज येते, तिथे वेदना होतात आणि शरीराच्या तेवढ्या भागाला अस्तित्व ती दाखवून देते ती जखम आपलं. मग त्याला आपण खूप जपतो आणि ती जखम लवकर भरून यावी, ती लवकर कोरडी पडावी म्हणून
आपण जीवाच्या एकांताने प्रयत्न करत असतो, तिची अधिक काळजी घेतो. आणि म्हणूनही असेल की मुक्या मारापेक्षा ह्या ज्या जखमेची वास्तपुस्त मनापासून लोकांपर्यंत सगळेच जण अगदी सहजपणे घेतात. पण मंडळी, ह्या झाल्या बाह्य जखमा. आपल्याला मनावर जेव्हा जखम होते, ओरखडा पडतो, एखाद्या मनाविरुद्ध गोष्ट घडते, त्या ओरखड्यांचं काय हो, त्या मनावर उठणाऱ्या ओरखड्यांचं, त्या जखमांचं आपण कधी विचार केला आहे? हा ओरखडा जो आहे ना, मनावर उठणारा, तो ज्याचा त्यालाच सलत राहतो, बोचत राहतो, दुखत राहतो. त्या वेदना ज्याच्या त्यालाच होत राहतात. बाकी बाहेरच्याला त्याचं काही कळतच नाही. आणि त्याच्या ते मानपमानांचे किंवा त्या वेदनांचे जे कड आहेत ना, ते सतत अंतरंगात उमटत राहतात, सतत आपल्या मनाला डाचत राहतात. ती बोज, ती सल सतत सतत दुखऱ्या मनाला तिची जाणीव करून देतोय की नाही, मला वेदना झाली आहे, मला मानसिक वेदना झाली आहे, मला ती सहन होत नाही. पण काय असतं ना मंडळी, ह्या ज्या मानसिक वेदना होतात ना, त्या व्यक्त करायला सोयच कुठे आहे? कारण आपल्याकडे म्हणतात, मान सांगावा जनाला, अपमान सांगावा मनाला. आणि नातेसंबंधातून किंवा इतर कुठल्याही कारणाने ह्या ज्या मनावर ओरखाडे उठतात, होणारे ज्या वेदना होतात ना, त्या अशा मग आपण दाबून टाकतो. शरीराला होणारी जखम ही कधी आपल्याला सोजवून, कधी फुगवून, तिच्यात किंवा तो अवयव जायबंदी होऊन किंवा तो अवयव आकडून आपल्याला त्याचं अस्तित्व जाणून देतो. पण दुखऱ्या मनाचं तसं नाही मंडळी. हे दुखरं मन आतूनच आक्रंदत राहतं, आतूनच आक्रोश करत राहतं, आतूनच आपल्याला स्वतःलाच ते जाळत राहतं. ती वेदना कोणालाच सांगून कळण्यासारखी अजिबातच नसते. आणि ती वेदना सांगणार तरी कशी? मुकामारासारखीच तिची अवस्था असते ना. मंडळी, वेदना हा जो शब्द आहे त्याच्यात विद धातू आहे. विद जो धातू आहे त्याचा अर्थ आहे जाणणे. जाणीवेच्या पातळीवरची यातना, जाणीवेच्या पातळीवरची यातना म्हणजे वेदना होय. आपण आत किती जळत आहोत, आपल्याला किती होरपळलं जात आहे, मला किती मानसिक यातना होत आहे, मला किती त्रास होतोय, ही जी आहे ना, ही किती आतून माझं मन विद्ध झालंय, किती मला आतून ते तोडतंय, हे सगळं मी फक्त स्वतःच जाणू शकते. ह्या ज्या वेदना असतात ना, ह्या ज्याच्या त्यालाच माहिती असतात. आपल्या आत होणारी वेदना आपल्या अंतस्थ, आपल्या अंतराला किती मोडून काढते, किती आपल्याला त्रासदायक होतं, तिचं मोजमापच नाहीये. आणि ती कोणाला सांगून अशी समजण्यासारखी नाहीये. पण कसं आहे ना, कालौघात कधी कधी आपण ह्या वेदना ज्या मनावरच्या आहेत त्या आपण विसरून जायला शिकतो. कधी कधी विसरण्यासारख्या असतात, आपण विसरतो. कधी कधी मात्र त्या आयुष्याच्या अंतापर्यंत आपल्या सोबत राहतात, आपल्याला त्रास देत राहतात, आपल्या अंतापर्यंत त्या टिकून राहतात. आणि छोट्याशा एखाद्या प्रसंगाने सुद्धा मग ती जखम जी असते ती आतून भळभळून व्हायला लागते. आतल्या वेदनांचे खड आपल्याला परत एकदा जाळायला लागतात. उघड्या पुन्हा जहाल्या जखमा मनातल्यासारखी आपली स्थिती होते. पण मंडळी, कधी कधी असं वाटतं ना की सृजनाला किंवा नवनिर्मितीला हा वेदनेचा शाप आहे का? बघा ना, जेव्हा नवनिर्मिती होते, जे एक स्त्री जेव्हा एखाद्या गुंडस बाळाला जन्म देते, त्यावेळेला किती मोठ्या वेदनेतून तिचा प्रवास असतो. पण त्याचं फलस्वरूप असतं ते गुंडस बाळ, तिच्या काळजाचा तुकडा, तिच्या आयुष्याची फलश्रुतीच म्हणूया आपण. एखादा कृष्णमेघ जेव्हा फाटतो त्यावेळेलाच त्याच्यातून जलधारांचं सिंचन होतं ना. तो कृष्णमेघ तसाच इंटॅक्ट राहिला तर पाणी कसं बरसेल? एखादं छोटंसं बीज असतं, ते अवनीच्या मध्ये रुजतं, त्यावेळेला ते फुटतं आणि त्याच्यापासून मग नवीन रोपटं, इवलंसं सुंदरसं रोपटं तयार होतं. मग त्याला पानं, फुलं, फळं येतात आणि मग आपण त्या रोपट्याचं कौतुक करतो. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ही फुटण्याची किंवा वेदनेची जी एक झालर आहे त्याला, ती मात्र असतेच असते.
वेदनेची विरहिणी अशीच अगतिक करणारी असली ना, तरी तिच्यातून निर्माण होणारी जी सृजनता आहे, निर्माण होणारी जी प्रत्येक सुंदर गोष्ट आहे सृजनता, ती मात्र कौतुकालाच पात्र असते. आणि मग मूळ वेदनाच बाजूला राहते. कधी कधी तिचाच विसर पडतो, ती बुजल्यासारखी किंवा लपल्यासारखी होऊन जाते. तर कधी कधी ती वेदना मनाला, शरीराला अखंड अखंड अखंडपणे बोचत राहते, सलत राहते, त्रास देत राहते. बरोबर आहे ना मंडळी? तुम्हाला विषयाचा जो गाभा आहे तो नक्कीच तुमच्यापर्यंत समजला असेल, हो ना? कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला? जरूर कळवा. माझं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना आग्रहाची विनंती की कृपा करून आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळे विचार तुम्हाला ऐकायचे असतील तर ते तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि त्याच्यासाठी माझा जेव्हा ब्लॉग पडेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला आज कुठल्या विषयावर मी बोलले हे समजू शकेल. त्यासाठी परत एकदा आग्रहाची विनंती की बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.